आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमात सर्व रसिकांचं आणि खवय्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आपण वऱ्हाड असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो पहिल्यांदा खरडा, तिखट झणझणीत, दुसऱ्या दिवशी आठवण करून देणारा. तसंही बघायला गेलं तर विदर्भ म्हटल्यावर की थोडंसं तिखटपणा जास्तच आहे तिथे. म्हणजे तिकडे सुकं खोबरं आणि मसाले यांचा जास्त वापर होतो नाही का. म्हणजे तिखट पदार्थ तिथे जास्त बनवले जातात, अर्थात गोड पदार्थ सुद्धा बनवले जातात. तर विदर्भातले तिखट गोड पदार्थ कुठले आहेत हे जाणून घेण्यासाठी आत्ताच्या पुण्याच्या पण मूळच्या वर्ध्याच्या सौ देशमुख यांना इथे मी आमंत्रण दिलेलं आहे. तुमचं इथे मी मनापासून स्वागत करतो. मला एक सांगा, मूळच्या तुम्ही वर्ध्याच्या? बरं. आणि मला एक सांगा की हे जे खाद्यपदार्थ बनवणं हा जो प्रकार आहे हे तुम्हाला लहानपणापासून आवड आहे? लहानपणापासून का अंगावर पडल्यावर? नाही नाही नाही, अजिबात नाही. अजिबात नाही. अंगावर कधीच पडलं नाही. आवडीने सगळं केलं मी. बरं बरं. म्हणजे तुम्हाला शिकवलं का, आईकडून शिकवलं? नाही नाही, म्हणजे माझी आजी फार सुगरण होती, मग तिचं मी बघायची आणि त्यानंतर मग मला असं वाटायचं की आपण पण करून बघायचं, मग म्हणून मग ती आवड वाढत गेली माझी. बरं. सध्या तुम्ही पुण्यात स्थायिक आहे? पुण्यात. घरी कोण कोण आहे? घरी माझे मिस्टर आहेत, माझा एक मुलगा आणि माझ्या सासूबाई. बरं. मुलगा काय करतो? मुलगा आता 12वी झालाय, आता सीईटीची तयारी झालेली. आणि यजमान काय करतात? ते याच्यात मल्टीनॅशनल कंपनीत ब्रांच मॅनेजर आहेत. ओके. म्हणजे खाणारी मंडळी उत्कृष्ट घरातली आहे. ओके. मला एक सांगा, गेली किती वर्ष आपण हे पाककला चाललेली? 8 वर्षापासून मी कुकिंग क्लासेस घेते. रेग्युलर क्लासेस? रेग्युलर क्लासेस. कुठे? पुण्यामध्ये? पुण्यात. बरं. आणि केटरिंग पण करते. केटरिंग कॉन्ट्रॅक्टर? कॉन्ट्रॅक्ट. बरं. ओळख ठेवायला पाहिजे. बरं. मला एक सांगा, तुम्ही आजपर्यंत अनेक जणांना शिकवलं असेल, साधारण किती जणांना शिकवलं? तरी 700-800 लोकांना तरी. 700-800? हां. बरं. तुमचे पदार्थ तुम्ही आजपर्यंत अनेक केले असतील. तुमचा आवडता पदार्थ कुठला आहे तुमचा स्वतःचा? खमखमीत वराडी चिकन. खमखमीत वराडी चिकन. वराडी चिकन. बरं. आणि फसलेला पदार्थ कुठला आहे? नाही नाही, आजपर्यंत नाही फसला. कधीच नाही? अजिबात नाही. असं कसं होईल? नाही नाही, असं होऊ शकत म्हणजे नाही. असं म्हणजे त्यातून काहीतरी चांगलं झालं पण फसला नाही आजपर्यंत. फसला नाही. बरं. यजमानांना काय आवडतं? त्यांना व्हेज आवडतं जास्त. व्हेज जास्त आवडतं. तर त्याबद्दल तुमची काही तक्रार असते की नाही? नाही नाही, नाही. ते त्यांचं सुख आहे, आम्ही आमचे सुख. त्यांच्यासाठी व्हेज बनवून दिलं की ते खुश. अगदी अगदी. आणि मुलगा? अगदी माझ्यासारखा खमखमी सगळं अगदी चापून खाणार. बरं. तब्येतीवरून दिसतं. हा तब्येत आता मुलाला बघायचं अजून. बरं. मला एक सांगा की आजपर्यंत तुम्ही अनेक पदार्थ बनवलेले असतील, तर असा काही पदार्थ आहे का किंवा अशी काही कधी कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही भाग घेतलाय का की तुम्हाला त्यातून बक्षीस मिळालंय किंवा तुम्हाला सपोर्ट मिळालाय? मागच्या वर्षी वेंकीज तर्फे चिकन फेस्टिवल झाला होता, त्यात मला बेस्ट रेसिपी अवॉर्ड मिळाला. बरं. मी वाचल्यासारखं वाटतं तेच. ओके. म्हणजे फर्स्ट प्राइज मिळालं तुम्हाला, बेस्ट रेसिपी अवॉर्ड. आणि एक फेस्टिवलमध्ये पण मला संजीव कपूर तर्फे फर्स्ट प्राइज मिळालं होतं, मायक्रोवेव्ह मिळाला होता मला. एक फेस्टिवल? एक फेस्टिवल. काय बनवलं होतं तुम्ही तिथं? मी म्हणजे स्वीज रोल चॉकलेट ट्रुफल मध्ये रॅप करून त्याला लॉक शेप दिला होता. बरं बरं. जरा वेगळं होतं. म्हणजे तोंडाला कुलूप घालायचं कसं ते तुम्ही दाखवलं होतं. बरं. आज आपले इथे रसिक प्रेक्षक बसलेले आहेत, ते अतिशय उत्सुकतेने तुमची वाट बघतात की वऱ्हाडात कुठल्या पद्धतीने घाम येईपर्यंत जे आपण तिखट खाऊ शकतो ते कुठल्या पद्धतीने बनवायचं. आपण आपल्या किचनकडे जायचं का? अगदी जरूर. या. मला सांगा, आज तुम्ही आम्हाला कुठले कुठले पदार्थ दाखवले? वराडी चिकन आणि झटपट वराडातली गव्हाची खीर. अरे वा, 2-2 आहेत. अगदी. बरं. सुरुवातीला आपण काय बघणार आहोत? आपण चिकन बघूया. चिकन. ओके. वऱ्हाडी चिकन साठी लागणारं साहित्य काय आहे ते आधी आपण बघूया.
सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चिकन करायचं म्हणजे चिकन लागणार. ऑफकोर्स. 1 किलो चिकन साधारणतः सोलून जर आपण आणलं तर ते 700 ते 650 ग्रॅम भरतं. बर. ते आणल्यानंतर नीट त्याची चरबी बिरबी काढून सगळं साफ करायचं, व्यवस्थित धुवायचं, पाणी निथळ त्याचं ठेवायचं. ओके. आणि धणे, नागकेशर, जिरं, लवंग, स्टारफूल, मसाला वेलची, शाही जिरं, तमालपत्र, छोटी विलायची, दगडफूल आणि दालचिनी. बर. आणि हे काय आहे? तमालपत्र. तमालपत्र. ओके. आता पुढे काय मला सांगा. याच्यानंतर खसखस लागणार आहे आपल्याला पाव कप लागणार आहे काजू. 1-2 कांदे आपण तेलावर परतून घेणार आहोत आणि 4 चमचे तिखट, मीठ, 1 चमचा हळद, 1 टोमॅटो, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि 1.5 इंच आलं. ओके. ओके. आणि कोथिंबीर अर्धा कप. बरं. आता हे काय केलंय मला सांगा. हे आपण जो पूर्ण अख्खा जो गरम मसाला घेतलाय तो गरम मसाला, खसखस आणि काजू हे घालून हे वाटण आपण तयार केलं. सगळ्यांना एकत्र करून तुम्ही हे हेच वाटण म्हणजे केलं. खरा जो वराडी मसाला म्हणतात तो हाच. हे आपण जो कांदा परतलेला आहे तो कांदा, लसूण, टोमॅटो आणि अद्रक याचं हे वाटण आहे. वाटण. साहित्य काय आपण बघितलेलं आहे. आता आपण जाणार आहोत कृतीकडे, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. ब्रेक नंतर सर्व खवय्यांचं आणि गृहिणींचं मी मनापासून स्वागत करतोय. आज आपण बघतोय वऱ्हाडी चिकन. आमची तयारी झालेली आहे, आम्ही तेल तापत ठेवलेलं आहे. आता पुढे काय करायचं सांगा. पुढे पहिल्यांदा आपण हा जो कांदा आहे वाटणाचा हा पहिल्यांदा घालणार. ओके. कांदा जरा सोडताना तेलात जरा हळूहळू सोडावा म्हणजे फाटकीने तेल अंगावर उडणार नाही. हो. आणि जास्त तापलेलं तेल सुद्धा नको. जास्त तापलेलं पण तेल नको, कारण त्यामुळे जे वाटणाचं थोडं पाणी जे सुटतं कांद्याचं आणि टोमॅटोचं ते आपल्या अंगावर येणार नाही. ताडताड सगळं जर उडलं तर पूर्ण अंगावर पाणी येतं, गरम तेल येतं. नाही तर मग डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. आता गॅस मोठा करायचा. वाटण थोडस तेलात मिसळायला वेळ लागतो. जरा तेल थोडं तापलं की ते आपोआप जरा मिसळतं. कुठल्याही नॉनव्हेज मध्ये वाटणाला जास्त महत्व आहे, नाही का? जसं जसं आपण प्रांत फिरू तसं तसं वाटणही बदलतं. हो. घाटावर गेलं की वेगळं होतं, कोकणात गेलं की वेगळं होतं. आता आपला कांदा जरा तेल सोडलेला आहे कांद्याने. आता यात आपण मसाल्याचं वाटण घालू. अच्छा. ते गरम मसाल्याचं जे आपण वाटण तयार केलेलं आहे ओके ते घालूया. सगळं. आता बघा याला तेल सुटत आलेलं आहे. आता याला आपण थोडीशी हळद घालायची. ऍक्च्युली ह्या आपण ऑलरेडी ज्या गोष्टी घातलेल्या त्या एवढ्या थोर आहेत, थोर म्हणण्यापेक्षा स्ट्रॉंग आहेत. तिथे हळद कुठे जाणार आहे हा प्रश्नच आहे, नाही काय? अगदी अगदी. हा सवयीचा भाग म्हणून तुम्ही हळद घातलीत का? नाही, हळद कसं आहे की याला समजा थोडा वेळ जर राहिला तर किंचित जो वास येतो चिकनला वगैरे तो हळदीने जातो, म्हणून हळद घालायची. मीठ राहिलं ना अजून आपलं? हो. पहिल्यांदा तिखट घालायचं ना. तिखट आहे तेवढे भरपूर 4 चमचे घालायचं. अरे बापरे. आपण 4 चमचे तिखट घेतलंय ते अख्खच्या अख्खं पूर्ण घालायचं. हे म्हणजे मला बांधूनच घ्यावं लागेल बहुतेक. अगदी अगदी पूर्ण. लक्षण मला तसं दिसतंय. याच्यात काय काही लोक खिमा सुद्धा घालतात का? हो ना. आता हे आपण जे केलंय ना यातच तुम्ही खिमा घातला. हे दिसताना सुद्धा खिमासारखं दिसतंय. तसं यात खिमा घातला की तुमचा खिमा तयार. यात तुम्ही आता टिप्स म्हणून सांगायचं झालं तर यात तुम्ही थोडा दाण्याचा कूट आणि हे शेंग आपलं तिळाचा कूट घातला ना आणि वांगे सोलून तळून घातले, मसाला वांगी तयार. अरे म्हणजे कोणी आपल्याकडे आलं त्यांना वाटेल असं घाम बिम पुसत जायचं, त्यांना वाटेल व्हेज पण केलं बाईनी, हे पण केलं. अगदी जरा खूप ह्या पॉइंटला डिवाइड करायचं, एक व्हेज आणि एक नॉन व्हेज. यातच जर तुम्ही फ्लॉवर तळून टाकला आणि मटार उकडून घातले तर तुमचा फ्लॉवर आणि मटारचा रस्सा तयार. बरं. म्हणजे एका ग्रेव्हीत आपण 4-5 गोष्टी करू शकतो आरामात.
घरी कोण कोण येते त्याच्यावर अवलंबून. हा म्हणूनच तर त्यांना असं वाटलं पाहिजे नाही बाईने खूप मेहनतीने स्वयंपाक केला. आता यात थोडीशी आपण कोथिंबीर याच्यातच घालायची बर. फोडणीतच, म्हणजे त्याची ना चव जी आहे ती फार छान येते. आणि कोथिंबीरचा एक छान सुगंध हा. आहे स्वतःचा. त्यात थोडं मीठ. आणि यात आपण घालणार आहोत आता चिकन. जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल नाही का? यात थोडं आपण पाणी जे आता गरम करून ठेवलेलं आहे आपण ते यात आता घालायचं. यात थंड पाणी घालायचं नाही. बर. म्हणून आपण पाणी ऑलरेडी पहिल्यांदा गरम केलेलंच आहे ते पाणी आता यात घालायचं. किती घालू? पूर्ण जेवढं आहे ते. हो का? काय घालायचं म्हणजे ते? गरम पाण्यामुळे याला काय होतं की चव कायम राहते त्याची. बर. म्हणजे थंड पाणी घातलं ना की त्याला जरा थोडासा बेचवपणा येतो. ओके ओके. बरं मला एक सांगा, या स्वयंपाकाच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय काय कर अजून छंद काय आहे? मला गाण्याचा छंद आहे. बरं, गाण्याचा छंद आहे. बरं, चिकन बनवताना तुम्हाला कुठलं गाणं म्हणता येईल? हा म्हणजे एक सहज मला सुचलं म्हणून विचारलं की. पहिल्यांदा मला माहिती असतं तर मी रियाज वगैरे करून आली असती. हो नाही असू दे ना, ते काय आपल्यापैकी तसं कोणाला गाता येत नाही. ये है रेशमी जुल्फों का अंधेरा ना घबराइए जहाँ तक महक है मेरे गैसों की चले आइए. ये है रेशमी जुल्फों का अंधेरा ना घबराइए जहाँ तक महक है मेरे गैसों की चले आइए. ये है रेशमी. कमी करू का गॅस? नको नको नको. मोठा करू का गॅस? झालंय. आमचं चिकन तयार होत आलेलं आहे. तुम्ही असं वाटतं की साहित्य आणि कृती लिहून घ्या. वऱ्हाडी चिकन तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: चिकन, खसखस, काजू, परतलेले कांदे, लाल तिखट, मीठ, हळद, टोमॅटो, लसूण, आलं, कोथिंबीर, अख्खा गरम मसाला, खसखस आणि काजूचं वाटण, परतलेला कांदा, लसूण, टोमॅटो आणि आल्याचं वाटण, तेल आणि पाणी. कृती: प्रथम भांड्यात तेल गरम करून त्यात परतलेला कांदा, लसूण आणि आल्याचं वाटण परतून त्यात गरम मसाल्याचं वाटण घालून ते परतून घ्यावं. तयार मिश्रणामध्ये 1 चमचा हळद, 4 चमचे लाल तिखट, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि चिकनचे तुकडे घालून मिश्रण परतून घ्यावं. तयार मिश्रणामध्ये गरम पाणी घालून उकळून घ्यावं. आमचं वऱ्हाडी चिकन तयार झालेलं आहे. तुमच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी काय असूया दिसते ना, क्या बात है. आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. तुमच्या डोळ्यात मला राग, मत्सर, असूया, तिरस्कार, प्रेम, आदर सगळ्या गोष्टी मला दिसत आहेत. हो पण मी काही करू शकत नाहीये, कारण तुमचं तुम्हालाच करून घ्यावं लागणार आहे. आता आमची दुसरी रेसिपी काय आहे? झटपट गव्हाची खीर. झटपट गव्हाची खीर. त्याच्यासाठी साहित्य काय लागतं आपण बघायचं. एक आपल्याला अर्धा कप गव्हाचा रवा करावा लागणार आहे. गव्हाचा रवा विकत आणायची गरज नाही आहे. त्यासाठी आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यात अर्धा कप गहू घालायचे, 1 चमचा पाणी घालायचं आणि मिक्सरवर फिरवायचं. गव्हाचा रवा घरच्या घरी तयार. रेडी. ओके. आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 चमचा भाजलेली खसखस, 1 कप गूळ, पाव कप काजू, 1 टेबलस्पून तांदूळ, 1 टीस्पून वेलची, जायफळ आणि लवंग याची पूड. बर बर. आणि 1 चमचा भाजलेलं सुकं खोबरं आणि 1 चमचा बटर. बर. हे काय आहे? हे दूध आहे. दूध आपण सगळ्या शेवटी घालणार आहे, कारण आता आपला गुळ पडतोय, त्यामुळे गुळ जेव्हा आपण कुठल्याही पदार्थात गुळ घालतो आणि त्यात दूध जर घालायचं असेल तर ते वेळेवर घालायचं, कारण पहिल्यांदा जर दूध टाकून ते उकळलं तर ते खराब होतं. ओके. आणि हे काय आहे? हे आपण जे खसखस खोबरं याचं आपण हे वाटण केलं. ओके. आणि म्हणजे खसखस आणि खोबरं हे एकत्र करून एकत्र हे करून तयार हे केलं. तयार झालेलं आहे. ओके. म्हणजे आता आपल्याला हे वापरायचं नाहीये, फक्त रसिकांना लक्षात यावं ह्यात काय आहे म्हणून हे आपण वेगवेगळं ठेवलेलं आहे. ओके. साहित्य आपण लक्षात घेतलेलं आहे. आता आपण जातोय कृतीकडे. तुमच्या डोळ्यात जे काही कौतुक दिसते ना मला, हो हो हो. आता आपण ही वऱ्हाडी खीर करून राहिलोय. हे काय बोललात तुम्ही आता? राहिलोय
करून राहिलंय म्हणजे राहिलो हे विदर्भाचं बोलणं आहे हा ना. काय करून राहिलंय? आता कसं आहे, मी आता वराडी खीर करते ना, मग मदन नको काय यायला जरा, ओके ओके ओके. म्हणून आता आपल्याला थोडासा हा रवा याच्यात घालून परतायचा. ओके. थोडं 1 चमचा तांदूळ, जाऊन राहिलंय, करून राहिलंय, सांगून राहिलंय, येऊन राहिलोय. राहिलंय. काय होतं, पूर्वी नागपूर जे होतं ते एमपीच होतं, आणि एमपी ची स्टाईल बघा, हिंदी जेव्हा बोलतात ते कर रहे है, जा रहे है, आ रहे है, तर मग ते पुढे थोडं जाऊन मग करून राहिलो, येऊन राहिलो असं झालं. पश्चिम महाराष्ट्रात गेले तर काय करायला आहे असं आहे, म्हणजे काय करायला लागलाय ह्याच्याऐवजी काय करायला आहे शॉर्टकट. सोलापूरला गेल्या तर उभारले नाही, कोल्हापुरात सुद्धा आहे ते काय तिथे उभारलंय. जाऊ दे ते. असं होत आहे ते. बरं हा मोठा करू का गॅस थोडा? चालेल. कारण हा म्हणजे फार वेळ लागून उपयोग नाही. बिरबलाची खिचडी व्हायची. हा मी आपला वाट बघतोय, आत्ता होईल नंतर होईल. आता आपला हा रवा भाजून झालेला आहे. यात आपण आता घालणार आहोत पाणी. आपण अर्धा कप रवा घेतलाय, त्याला 1.5 पटीत पाणी लागतं. आता आपण त्याला 1.5 कप पाणी घालणार आहोत. ओके. तो अंदाज बरोबर जमायला पाहिजे. हो. आता हे चांगलं उकळायला लागलं की याच्यावर झाकण ठेवायचं आणि त्याला 5 ते 10 मिनिटं शिजवायचं. म्हणजे तो दाणा जो आहे तो मऊ आला पाहिजे, तांदूळाचा पण आणि गव्हाचा पण. म्हणून आपण तांदूळ जे वापरले ते बारीक तांदूळ वापरले. अख्खा बासमती वगैरे वापरायची गरज नसते. हे कुकर मध्ये सुद्धा करता येतं आरामात. कुकर मध्ये आपण आता ह्याच्या पॅन मध्ये केलं ना, हेच कुकर मध्ये करायचं आणि त्याला 1 शिट्टी द्यायची. ओके. आणि 5 मिनिटं गॅस बंद करायचा, म्हणजे आपलं एकदम छान मऊशार शिजतं. हे उघड्यावर केल्यानंतर आपणच स्वतः शिट्टी मारली तरी चालेल. अगदी अगदी. पण ती झाल्यानंतर मारायला गरज. हे झालंय असेल का? अगदी अगदी. काढू मी? अगदी. एकदम छान शिजलेलं आहे. बर. गव्हाची जी कणी आहे ती अगदी मोडलेली आहे, तांदूळाची पण कणी मोडलेली आहे, त्यामुळे आपलं हे खीर अगदी आरामात छान शिजलेली आहे. ओके. आता यात आपल्याला टाकायचं आपण सुकं खोबरं आणि खसखस जी आहे ना भाजलेली, ती आपण जे बारीक केलं होतं ती आता आपण घालणार. ओके. वा वा. याला बघा आता घट्टपणा पण आलेला आहे. आता आपण याच्यात गुळ घातला ना की जरा मग ते परत थोडं पातळ होणार. किती घालायचं? एक कपभर. हा कपभर गुळ आधीच कापून ठेवलेला आहे. हा सगळा घालून. हो सगळं घालायचं. आता ते परत मोकळं. हा. आणि ही गॅस बंद केला की मग वेलची, जायफळ आणि लवंगाची पूड घालायची. आणि दूध सगळ्यात शेवटी जेव्हा आपण सर्व करू तेव्हा दूध घालायचं. कारण आधीपासून जर दूध घातलं ना तर मग ते जरा असं फाटल्यासारखं होतं. कारण दूध आणि गुळ यांचा संबंध जरा 36चा. अगदी अगदी 36 आकडा. शेवटच्या बॉलवर दूध घालायचं. अगदी. आता आपली ही खीर तयार झालेली आहे. आपण गॅस बंद केल्यानंतर वेलची पावडर घालणार. कारण वेलची पावडरचा वास नाही तर त्याचा जो सुगंध असतो तो चालला जातो गरम केल्यानंतर. म्हणून गॅस बंद केला त्यात आपण वेलची पावडर घालणार. वेलची पावडर, जायफळ आणि लवंग. आपण समजा 10 ग्रॅम वेलची घेतली, 5 ग्रॅम लवंग घ्यायचे आणि अर्ध जायफळ घ्यायचं. आणि हे सगळं वेलची आणि लवंग थोडंसं तव्यावर परतून घ्यायचं आणि साखर घालून त्याची पूड करायची. लवंगीचा असा जो असा छान असा तिखट असा खमंगपणा आहे तो याला लागतो. आणि जायफळात थोडीशी झोप पण येते. येते. हे दुपारी खायला उत्तम आहे. किती घालू सांगा? 1 चमचा. आता ही आपली एकदम छान अगदी रेडी टू इट झालेली आहे. आणि आता मला खायचीच आहे त्यामुळे दूध घालायला हरकत नाही. बिलकुल. मला परवा फोन आला, प्रशांत तुझी मज्जा आहे बाबा म्हणून. किती घालायचं? कसं आता पूर्ण घातलं तरी पूर्ण घालू. आता ही जी आता आपल्याला जरी पातळ वाटली असेल ना पूर्ण चालेल. थोड्या वेळानंतर ही परत थोडी आळते. त्यामुळे थोडंसं दूध घालताना जरा
अगळपगळच घालायचं विदर्भातल्या माणसासारखं, म्हणजे मग ते जरा थोड्या वेळाने आटतं. आता ही आपली खीर तयार आहे. ओके, अशा प्रकारे आमची खीर तयार झालेली. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. झटपट गव्हाची खीर तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धी वाटी गव्हाचा रवा, 1 कप गूळ, काजू, 1 चमचा तांदूळ, 1 चमचा वेलची, जायफळ, लवंग पूड, बटर, दूध, भाजलेलं खोबरं आणि खसखसचं मिश्रण. कृती: प्रथम भांड्यात बटर गरम करून त्यात गव्हाचा रवा आणि तांदूळ एकत्र परतून घ्यावेत. त्यात 1.5 कप पाणी घालून शिजवून घ्यावं. तयार मिश्रणामध्ये भाजलेलं खोबरं आणि खसखसचं मिश्रण आणि गूळ घालून मिश्रण शिजवून घ्यावं. गॅस बंद करून त्यात वेलची, जायफळ आणि लवंग पूड घालून दूध घालून सर्व्ह करावं. आणि अशा प्रकारे वऱ्हाडी चिकन आणि गव्हाची खीर दोन्ही गोष्टी तयार झालेल्या आहेत. मी पहिल्यांदा वऱ्हाडी चिकन खातो, कारण काय होईल समजा म्हणजे अगदी डोळ्यातून पाणी म्हणजे आसमान बघायची वेळ आली तर लगेच माझ्या हाताला खीर असावी. खीर असलेली बरी. क्या बात आहे. मी तिखटाचा प्रचंड भुक्त आहे आणि हे अतिशय उत्तम झालेलं आहे. पण आता माझं कर्तव्य म्हणून मी गव्हाची खीर खातो, कारण हे खरं तर गव्हाची खीर खाणं म्हणजे दोघांचाही अपमान करणं. अगदी अगदी. खरंच उत्तम झालेले. तुम्हाला मी खरंच सांगतो की हे पदार्थ तुम्ही घरी करून बघा. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घेतलेली आहे आणि बोटच चाटत तुम्ही सगळा बाउल संपवल याची मला खात्री आहे. आता आपण या भागाच्या शेवटाकडे आलेलो आहोत, पण मी रसिकांच्या आग्रहाखातर आणि माझ्या स्वतःच्या आग्रहाखातर तुम्हाला विनंती करणार आहे की पुढच्या भागात सुद्धा तुम्हीच परत यावं आणि नवीन काही रेसिपीज आम्हाला दाखवाव्यात. तर पुढच्या भागात काय दाखवू शकाल तुम्ही आम्हाला? आता सध्या पावसाचं वातावरण आहे. हो हो. मग पावसाच्या वातावरणात कसे गरमागरम कॉर्न म्हणा, मक्का, त्याचे पदार्थ चांगले लागतील. बरं, मग तेच दाखवूया आपण. तेच दाखवतो. आणि पुढच्या भागात आपण परत भेटणार आहोत वर्धा कम पुण्याच्या सौ देशमुख यांना. पुढच्या भागात ते आपल्याला कॉर्नचे प्रकार दाखवणार आहेत. तेव्हा पुन्हा भेटू ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे